कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे? कुंभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहितीये का? ते कितीही गर्दीमध्ये असू दे, पण त्या गर्दीत सुद्धा स्वतंत्र विचार करणारे लोक कोणते असतात? तर ते कुंभ राशीचे लोक असतात. अशा या कुंभ राशीच्या लोकांना 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. 7.5 आहे, त्यामुळे काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतायत, काही अडचणी येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तडजोड करावी लागते आहे. थोडासा मानसिक त्रासही आहे. काही जण आर्थिक त्रासातून जात आहेत, काही जण शारीरिक त्रासातून जात आहेत. हे अनुभव येत असतील. पण 2026 मध्ये मात्र तुम्ही तुमच्या या सगळ्या अडचणींमधनं मार्ग काढणार आहात. 2026चं ग्रहमान तुम्हाला काय देणार आहे? चला बघूया. 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना स्पष्ट सांगणार आहे. जुने नियम पाळायचे की स्वतःचे नियम बनवायचे ते ठरवा. काही नाती बदलतील, काही कामांची दिशा बदलेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास नव्याने तयार होणार आहे. हे वर्ष बाहेरून जरी शांत तुमच्यासाठी दिसत असलं तरी तुम्हाला आतून बदलवून टाकणारं असणार आहे. कारण आता या 7.5च्या काळामध्ये तुम्हाला जे काही कडू वाईट अनुभव आलेले आहेत त्यातून तुम्ही नव्याने घडणार आहात. आणि 2026 हे वर्ष तुम्हाला नक्कीच मदत करणारं ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत 2026 टर्निंग पॉईंट ठरू शकतं. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की मी खूप मेहनत करतोय, मी खूप प्रयत्न करतोय, पण त्या प्रमाणात मला फळ मिळत नाहीये. पण लक्षात ठेवा, 2026 मध्ये कुंभ राशीचं काम तपासलं जाईल. कुंभ राशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाचा थोडा ताण असेल, पण त्या तणावातूनच प्रमोशनचे मार्ग तयार होतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलीही जबाबदारी घ्यायला मागे पुढे बघू नका. 7.5चा काळ चांगला जावा असं वाटत असेल ना, तर मेहनत करायला घाबरायचं नाही. मेहनतीला जे घाबरतात किंवा मेहनत करायचा जे कंटाळा करतात त्यांच्यासाठी 7.5 जड जाते. कितीही समस्या येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्यात, आपले प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांवर शनी महाराज नक्कीच प्रसन्न होतात. या वर्षाच्या मध्यामध्ये म्हणजे 2026च्या मध्यामध्ये तुम्हाला चांगल्या नवीन ऑफर्स येतील, नवीन पोस्ट तुम्हाला मिळू शकते किंवा डिपार्टमेंटमध्ये चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. इगो मात्र तुमचं नुकसान करू शकतो. मीच बरोबर आहे हा ॲटिट्यूड तुम्हाला त्रास देऊ शकतो. 7.5मध्ये असा ॲटिट्यूड ठेवून चालत नाही. त्यामुळे जे तुमच्या आजूबाजूला घडतं आहे त्या सगळ्या बाबतीत थोडीशी नम्रता ठेवा आणि नम्रपणे रिॲक्ट व्हा प्रत्येक गोष्टीला. निश्चितच तुम्हाला लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीचं असणार आहे. हे वर्ष तुम्हाला सांगते, घाई नको, भावनेत कुठलाही निर्णय घेऊ नका, डोक्याने खेळा. नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा आधीच्या व्यवसायात सुधारणा करा. डिजिटल, ऑनलाईन, टेक्नॉलॉजी या सगळ्याची मदत घ्या. पार्टनरशिप करताना